राम 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 मित्रांनो. ठाणे महानगरपालिका 2026 जागा आहेत. 381 पदासाठी फायरमॅन पदासाठी भरती निघालेली आहे. शासकीय परमनंट भरती आहे. याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या काही मनपामध्ये महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली होती. उर्वरित ज्या भरत्या आहेत त्या आता स्टेप बाय स्टेप निघायला चालू आहेत. तत्पूर्वी आता ठाणे महानगरपालिकेत तब्बल 381 पदासाठी परमनंट जागेसाठी भरती निघालेली आहे. आता त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा त्यांनी डिवाइड करून दिलेल्या आहेत. टोटल 381 जागा आहेत. सर्वप्रथम ते सांगतो तुम्हाला. ओपन कॅटेगरीसाठी 114 जागा आहेत. एससी कॅटेगरी 45, एससी बीसी 38, एनटीबी 10, ओबीसी 68, एसटी 28, ईडब्ल्यूएस 38, एनटीसी 13, एनटीडी 8, पीजेए 11, एसबीसी 8 आणि टोटल मिळून 381 जागा आहेत. ह्या झाल्या कॅटेगरी वाईज जागा. परंतु आता ह्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस, सॅलरी, वयोमर्यादा, अर्ज कधी भरायचं ते सुद्धा सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. फक्त 2 मिनिटं व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये अर्ज जी भरायची डेट आहे 17/7/2026 म्हणजे 17 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता अर्ज कसा करायचा? ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा पोर्टल वरती जायचे. तिथे जाऊन तुम्ही आजपासून लगेच अर्ज करू शकता. अर्ज भरण्यासाठी अवघा 8 ते 12 दिवसाचा कालावधी असणार आहे. ओके, त्याच्यामुळे लगेच अर्ज करायचा. व्यवस्थित अर्जामध्ये कुठली चूक करायची नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 5% आरक्षण होमगार्ड, नवीन जे होमगार्ड मध्ये लागलेले आहेत त्यांच्यासाठी 5% रिझर्वेशन या ठिकाणी आहे. आणि तसंच समांतर आरक्षण, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये महिला खेळाडू, माजी सैनिक यांना सुद्धा हॉरिझॉन्टल आरक्षण, समांतर आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी टोटल 19 जागा राखीव असणार आहेत. होमगार्ड आणि समांतर आरक्षणामध्ये 19 जागा राखीव असणार आहेत. ठीक आहे. पुढचं प्रोसेस जर सांगायचं झालं तर या ठिकाणी करेक्शन विंडो म्हणजे तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भराल त्याच्यामध्ये काही गडबड किंवा चूक झाली तर तुम्हाला तो फॉर्म रिकरेक्ट येणार आहे. त्यासाठी करेक्शन विंडो डेट आहे 24 जुलै ते 30 जुलै. ओके, परंतु अर्ज भरण्यासाठी सर्वांना 30 जुलै ही तारीख लास्टची आहे. जर तुम्ही होमगार्ड नवीन लागू झालेला असाल तर त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला अर्ज 24 तारखेपर्यंतच अप्लाय करता येणार आहे. 24 जुलै पर्यंत नवीन होमगार्ड जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 24 जुलै शेवटची अर्जाची तारीख असणार आहे. आणि इतर सर्वसामान्य जे असतील त्यांच्यासाठी 30 जुलै. ठीक आहे. इथे अर्ज भरण्याच्या 2 डेट आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार. ओके, पुढे चालून जर याचं सांगायचं झालं तर वेतन म्हणजे तुमची सॅलरी याच्यामध्ये भरमसाठ असणार आहे. कारण की सॅलरी जी मिळणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे, सध्याच्या नोटिफिकेशन नुसार. पुढे चालून 8व्याचे नियम लागू झाले तर 8व्या सुद्धा लागू शकते आणि ते कालांतरे होणारच आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. इतर शासकीय भत्ते, होम अलाउन्सेस असणारे, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असणारे, इतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता नोकरीचं ठिकाण जर तुम्ही पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेची जेवढी काही हद्द आहे तेवढ्या हद्दीमध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल. म्हणजे मुंबईच्या बाहेर साधारणपणे ओव्हरव्ह्यू जर टॉप व्ह्यूने पाहिलं तर मुंबईच्या बाहेर नोकरी नाहीये. ठाणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस म्हणजे तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे. या ठिकाणी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे म्हणजे सीबीटी बेस. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट होणार आहे. आता फिजिकल टेस्ट मध्ये काय, तुमची हाईट चेक केली जाणार आहे, तुमचं वजन, चेस्ट आणि मेडिकल फिटनेस त्या ठिकाणी चेक केला जातो. म्हणून तुम्ही फिजिकली फिट आणि स्ट्रॉंग असणं, मेंटली फिजिकली खूप काळाची गरज आहे. त्या कारण की इथं क्रायटेरिया फिजिकली दिलेला आहे. आता फिजिकल झाल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुद्धा होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं ओरिजिनल सर्व 10वी 12वीचे मार्कशीट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास, त्याच्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचं नॉन क्रिमिलेअर लागू असल्यास ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी चेक केल्या जाणार आहेत. ठीक आहे. डोमासाईल, नॅशनॅलिटी, याच्यावर डॉक्युमेंट्स कुठले लागतील ते तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलेले आहेत. परंतु लिस्ट पाहिजे असेल तर फक्त डॉक्युमेंट्स कमेंट करा जेणेकरून पूर्ण या भरती रिलेटेडचे डॉक्युमेंट तुमच्यापर्यंत
पोहोचून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेबस कुठला असेल तर लक्षात घ्या, सिलेबस अगदी सिंपल साधा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी सब्जेक्ट असणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी सब्जेक्ट असणार आहे, जनरल नॉलेज असणार आहे आणि अंकगणित असणार आहे. अग्निशामक व मूलभूत त्याची माहिती, अधिकार, कर्तव्य माहित असणं आवश्यक आहे, कारण अग्निशामक पदासाठी ही भरती असणार आहे. सो तुम्हाला अग्निशामक बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आता त्याच्याबद्दल काय बेसिक माहिती असणार की व्हॉट इज मीन बाय फायर, आग कशी लागली जाते, आग कशी विझवायची असते, त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स काय घेतले जाते, करेक्टिव्ह ऍक्शन्स काय घेतले जाते, आग लागू नये यासाठी नागरिकांना जागरूकता कसं केलं जातं, हे याचं पुस्तक भेटतं किंवा ऑनलाईन डाटा सुद्धा तुम्हाला खूप सारा अवेलेबल असेल. कोणाला याची माहिती पुरेशी नसेल तर याबद्दल तुम्ही विचारू शकता, तुमच्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचून जाईल. ठीक आहे. पुढे चालून याच्या साठी तुम्हाला फिजिकल आहे असणार आहे. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे वय, आता तुम्ही कितव्या वयापासून तुम्ही फॉर्म भरू शकता, तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष जनरल सर्वसाधारण कॅटेगरीसाठी. परंतु जर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर 43 ऍट द एज ऑफ 43 पर्यंत तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता, कारण की ही भरती शासकीय परमनंट आणि महानगरपालिकेची भरती आहे. आपण याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेच्या भरती आलेल्या होत्या. आता ही 17 जुलै पासून या भरतीला फॉर्म भरायला सुरू होऊन 30 जुलै पर्यंत या ठिकाणी फॉर्म अंतिम डेट असणार आहे. तसं शुद्धीपत्रक शासनाने या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती पब्लिश केलेलं आहे, ते तुम्ही जाऊन एकदा ऑफिशियली चेक करा, म्हणजे तुमच्या कॅटेगरी वाईज जागा तुम्हाला कळतील, वयोमर्यादा कळेल, सिलेबस कळेल, अभ्यासक्रम कळेल, फिजिकल टेस्ट क्रायटेरिया काय आहे. कारण की बऱ्याचशा गोष्टी थोड्या बहुत असतात की त्या प्रत्येक व्हिडिओ मधून तुमच्यापर्यंत सांगणं पॉसिबल नसतं. लहान मोठ्या गोष्टी ज्या की इम्पॉर्टन्स असतात ते सुद्धा तुम्ही स्वतःवरून जर चेक केल्या, वाचल्या तर नक्कीच तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, फॉर्म कसा भरायचा. लक्षात घ्या, फॉर्म भरताना अजिबात चूक करायची नाही. चूक म्हणजे काय, तुमचे डॉक्युमेंट्स जे ओरिजिनल आहेत, तुमचं नाव, गाव, पत्ता, ऍड्रेस, पर्सेंटेज, हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित टाकायच्या आहेत. कारण पुढे चालून काय होतं, जर तुम्ही फॉर्म भरताना एखादी चूक केली आणि ती मोठी चूक असली तर तुमचा त्या ठिकाणी फॉर्म होल्ड होऊ शकतो किंवा डायरेक्टली रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून तुम्ही अभ्यास कराल, बाकीच्या गोष्टी कराल, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पुढच्या स्पर्धा परीक्षेला नक्कीच होईल, परंतु आता जी आली त्याच्यामध्ये जर फॉर्म तुमचा होल्डवर पडला किंवा रिजेक्टच नाही झाला किंवा सबमिट नाही झाला, अशा भरपूर साऱ्या केसेस आहे. मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये सुद्धा खूप विद्यार्थ्यांचं फॉर्म मध्ये गडबड झाल्यामध्ये पुढची प्रोसेसला त्यांना बसताच आलं नाही आलं किंवा पुढची प्रोसेस त्यांना देतच नाही आली, जसं की एक्झाम म्हणा किंवा त्यांचे हॉल तिकीटच नाही आले. कारण फॉर्म भरताना जर मोठ्या गडबडीच्या चुका झाल्या, जसं की तुमचं डेट ऑफ बर्थ असेल, ही मोठी रिस्क आहे. हे तर चुकीचं जर टाकलं किंवा तुमचं शिक्षणच वेगळं काहीतरी टाकलं, क्रायटेरिया काय आहे, तुमचं 12वी बेस कंपल्सरी एखाद्या महामंडळातून उत्तीर्ण, बोर्डातून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही वेगळी माहिती टाकताय फॉर्मवर किंवा फॉर्म व्यवस्थित सबमिटच होत नाही, ही काळजी घ्यायची आहे, कारण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा आणखी दुसरा मुद्दा म्हणजे हा फॉर्म जो आहे 30 जुलैच्या अगोदरच भरायचा आहे, 11:55 अगोदरच. ओके. आता तुम्ही जर फॉर्म डायरेक्ट 30 तारखेला भरायला गेलात तर फॉर्म सबमिटही होईल किंवा काही वेळेस तुमचा फॉर्म भरलाही जाणार नाही, कारण की शेवटचे कुठलीही स्पर्धा परीक्षा असो किंवा एक्झाम असो, त्याच्यामध्ये काय होतंय की शेवटचे 1-2 दिवस साईड हँग चालणे किंवा रिस्पॉन्स न करणे, फॉर्म सबमिट न होणे, एरर येणे, असे वेगवेगळे रिझन्स असतात आणि एंड टाइमवरती तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरला जात नाही. म्हणून याच्यासाठी संधी बिलकुल मिस करायची नाही, वेळेच्या अगोदर फॉर्म भरून घ्यायचा आहे. तिसरा महत्वाचा पॉइंट, याच्यासाठी 5% आरक्षण राखीव असणार आहे होमगार्ड नवीन उमेदवारांसाठी. त्यांनी मात्र 24 जुलैच्या अगोदरच फॉर्म भरून घ्यायचा आहे, म्हणजे तुमच्याकडे 2-4 दिवस साधारणपणे टाइम राहिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. सॉरी, कॅन्डिडेट साठी 23 जुलैसाठी, होमगार्ड जे कॅन्डिडेट त्यांनी 23 जुलै लास्ट, म्हणजे आज आहे 19, 20, 21, 22, 23,
म्हणजे साधारणपणे 4 दिवस तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही लगेच अप्लाय करायचे. आणि जे ऑल ओव्हर म्हणजे साधारण कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांच्यासाठी 30 जुलै ही लास्ट डेट असणार आहे. आणि याच्यामध्ये आणखी दुसरा फायदा, तुम्ही महिला असाल किंवा खेळाडू, माजी सैनिक, याच्यासाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन या ठिकाणी लागू केलेलं आहे. त्यासाठी शुद्धीपत्रक सुद्धा काढलेलं आहे, ते जाऊन तुम्ही एकदा चेक करा. किंवा कोणाला समजलं नाही कसं चेक करायचं तर फक्त शुद्धीपत्रक कमेंट करा, तुमच्यापर्यंत ते पत्रक पोहोचून जाईल. मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी मला वाटतं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. इथेच थांबतो राजांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.